श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, आनंदाचा जाऊ, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 15 जून 2026ला म्हणजेच सोमवारी आहे सोमवती अमावस्या. सध्या अधिक महिना सुरू आहे आणि या अधिक महिन्याची समाप्ती सोमवती अमावस्येला म्हणजेच 15 जूनला होणार आहे. या सोमवती अमावस्येला दर्श अमावस्या म्हणून सुद्धा ओळखले जाईल, कारण या अमावस्येचा प्रारंभ 14 जूनला दुपारी 12:20 होणार आहे आणि समाप्ती 15 जूनला सकाळी 8:24 होणार आहे. उदय तिथीनुसार ही अधिक महिन्यातील अमावस्या म्हणजे सोमवती अमावस्या 15 जून रोजी साजरी केली जाणार आहे. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं. अधिक महिना हा दर 3 वर्षांनी एकदा येतो आणि म्हणून अधिक महिन्यात येणारी अमावस्या सुद्धा दर 3 वर्षांनीच येते. तसेच योगायोगाने बघा, अधिक महिन्यामध्ये ही सोमवती अमावस्या आलेली आहे आणि सोमवती अमावस्या ही वर्षातील सर्वात मोठी अमावस्या तिथी मानली जाते. अधिक मासातील सोमवती अमावस्या ही आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत दुर्मिळ आणि पुण्यदायी संयोग आहे. अधिक मास आणि सोमवती अमावस्या एकाच दिवशी येणे म्हणजे दुग्ध शर्करा योग मानला जातो. या दिवशी केलेले जप, तप, स्नान, दान आणि उपाय हे इतर दिवसांपेक्षा अनेक पटीने फळ देतात. जेव्हा अमावस्या तिथी ही सोमवारी येते तेव्हा त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हणतात आणि म्हणून या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांची पूजा केली जाते. तसेच ही अमावस्या तिथी पूर्वजांच्या स्मरणासाठी सुद्धा समर्पित आहे. या दिवशी पितरांच्या शांतीसाठी तर्पण, श्राद्ध, दानधर्म केल्याने पितृदोष हा दूर होतो आणि त्यांचे आशीर्वाद हे प्राप्त होतात. धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. सोमवारी समवती अमावस्येला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल, पण या दिवशी आईने आपल्या मुलांवरून वळवून टाका ही एक वस्तू. मुलांची प्रगती कोणीही थांबवू शकणार नाही. मुलांचे सर्व दोष, अडचणी, संकट, विघ्न दूर होऊन मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल. मुलांवर कोणतेच वाईट संकट, विघ्न हे येणार नाही. तर तांदळाचा हा अतिशय प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. तर हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच व्हिडिओला हाईप देखील करा. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला 15 जूनला म्हणजेच सोमवारी सोमवती अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी न चुकता हा उपाय करायचाच आहे. भले तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठावं लागलं तरीही चालेल, पण ही जी संधी आहे तर ही आपल्याला अजिबात सोडायची नाही. आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सोमवती अमावस्येच्या दिवशी करण्यासाठी मुलांसाठी हा उपाय सांगितलेला आहे आणि तोच उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय करायचाच आहे. आता हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे तर हा उपाय आपल्याला सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर करायचा आहे. 12 वाजण्याच्या आत तुम्हाला ही एक वस्तू आहे तर ती आपल्या मुलांवरून ओवाळून टाकायची आहेत. अमावस्येचा जो दिवस असतो ना, तो मुलांची दृष्ट किंवा नजर काढण्यासाठी, मुलांमध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा, वाईट नजर, हट्टीपणा दूर होण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी आपण जे काही नकारात्मकता दूर करण्यासाठी उपाय करतो तर ते खूप जास्त प्रभावी ठरत असतात. जेव्हा तुम्ही मुलांसाठी हा उपाय करतात तर या उपायामुळे मुलांची भीती ही कायमची नाहीशी होऊन त्यांना शांत झोप लागते. त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा जाणवते. कारण बघा, प्रत्येक आईला आपल्या मुलांची खूप जास्त काळजी असते. माझा मुलगा किंवा माझी मुलगी आत्ताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये कुठेही किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहता कामा नये.
त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये, अभ्यासामध्ये प्रगती व्हावी, त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश मिळावं, यासाठीच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. आता बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल, की मुलं भरपूर प्रयत्न करतात, कष्ट करतात, पण त्यांना कुठेतरी यश मिळत नाही. काही ना काही अडचणी त्यांच्या करिअरमध्ये येत असतात. तर त्यासाठी ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय जे आहेत, तर ते सांगितले जातात आणि विशेष तिथीवरती ते उपाय जर आपण अंमलात आणले, तर नक्कीच त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते. हा उपाय तुम्ही तुमच्या घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी करायचा आहे. मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्हाला हा उपाय करता येणार आहे. काही कारणास्तव तुमची मुलं बाहेर शिकण्यासाठी असतील, तर घरीच आई-वडील सुद्धा आपल्या मुलांसाठी हा उपाय करू शकता. इतका साधा आणि सात्विक हा उपाय आहे. आता जर तुमच्या मुलांना बाहेरची नजरबाधा होत असेल, बाहेरचा काही नजरदोष लागत असेल आणि यामुळे मुलांची सतत चिडचिड होत असेल, मुलं आजारी पडत असेल किंवा मुलं सतत हट्टीपणा करत असेल, तर हा उपाय तुम्ही नक्की करा. आता नजरदोष मुलांना ही फक्त बाहेरच्याच व्यक्तींची लागते का? तर नाही. आई-वडिलांची नजरसुद्धा ही आपल्या मुलांना फार पटकन लागत असते. बऱ्याच वेळा आपण मुलांचं कौतुक करत असतो, त्यामुळे हे नजरदोष जे आहे, तर ते सुद्धा आपल्या मुलांना लागत असतात आणि म्हणून सुद्धा मुलं आजारी पडणं किंवा सतत चिडचिड करणं, यासारख्या समस्या मुलांमध्ये होत असतात. त्याचबरोबर जर मुलांना काही बाहेरची नजरबाधा किंवा नजरदोष लागलेली असेल, तर त्यांच्या प्रगतीमध्ये किंवा लग्न जमण्यामध्ये सुद्धा काही अडचणी ज्या आहेत, तर त्या येत असतात आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे, तर तो आपल्या मुलांसाठी करायचा आहे. आता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 उपाय सांगणार आहेत. त्यातील एक उपाय तुम्हाला सकाळी करायचा आहे आणि दुसरा उपाय जो सांगणार आहे, तर तो संध्याकाळी करायचा आहे. आता पहिला जो उपाय मी सांगत आहे, तर तो तुम्हाला सकाळीच करायचा आहे. 12 वाजण्याच्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. कारण हा उतारा आहे आणि उतारे हे नेहमी सकाळीच केले जातात. तर उपाय करण्यासाठी तुम्हाला या सोमवती अमावस्येला सकाळी लवकर उठायचं आहे आणि सर्वप्रथम स्वच्छ स्नान करायचं आहे. अंघोळ करूनच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. ज्या मुलासाठी तुम्ही हा उपाय करणार आहे, त्या मुलाला सुद्धा अंघोळ घालायची आहे आणि आईने सुद्धा अंघोळ करायची आहे. आता सकाळी स्वच्छ स्नान करून झालं, की सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, एक वाटीभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्या तांदळाचा भात शिजवायचा आहे. एक मूठभर तांदूळ घ्या, एक वाटीभर भात होईल एवढेच तांदूळ शिजवायचे आहेत. जो भात तुम्ही बनवणार आहे त्यामध्ये तेल, मीठ काहीच घालायचं नाही, अळणी भात बनवायचा आहे. यानंतर हा भात एका वाटीमध्ये किंवा एखाद्या द्रोणमध्ये काढून घ्यायचा आहे आणि फक्त हा भात आपल्याला मुलांवरून ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो, त्या प्रकारे डोक्यापासून ते खाली पायापर्यंत असं 7 वेळा ओवाळून घ्यायचं आहे. ओवाळत असताना फक्त तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि हा भात तुम्हाला 7 वेळा ओवाळून घेतल्यानंतर तुमच्या बाल्कनीमध्ये, तुमच्या अंगणात जिथे पक्षी येतात, कुत्रे येतात, त्या ठिकाणी तुम्हाला पेपरवरती टाकून त्यांना खायला ठेवायचं आहे. फक्त एवढाच उपाय तुम्हाला करायचा आहे. करून पहा, केल्याशिवाय त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही. एवढा प्रभावी हा उपाय आहेत ना, हा उपाय जर तुम्ही केला तर नक्की 100% तुम्हाला त्याचा फरक जो आहे, तर तो तुमच्या मुलांमध्ये जाणवतील. मुलांमध्ये जी काही नकारात्मकता असते किंवा जो काही मुलांचा हट्टीपणा असतो ना, तो कुठेतरी कमी होतो आणि मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होते. स्वामींच्या केंद्रात हा उपाय सांगितलेला आहे, त्यामुळे प्रत्येकाने या सोमवती अमावस्येला नक्की करा. आता तसा हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्येला करू शकता, पण सोमवती अमावस्येला हा उपाय केला ना, तो खूप जास्त प्रभावी असतो. का? कारण तांदूळ जे असतात ना, म्हणजे पांढरे तांदूळ किंवा पांढरा भात हा भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे. या दिवशी तांदळाचं खूप मोठं धार्मिक महत्त्व आहे आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे, तर तो करायचा आहे. झालं. आता दुसरा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, तर तो संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी कोणत्या वेळेत करायचा आहे, तर संध्याकाळी 6 वाजेनंतर तुम्ही रात्री अगदी 12 वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता. तर तो उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे. पाणी स्वच्छ करण्यासाठी आपण जी तुरटी वापरतो, तर त्या तुरटीचा एक खडा घ्यायचा आहे. अगदी छोट्या आकाराचा घेतला तरी सुद्धा चालेल आणि फक्त हा तुरटीचा खडा आपल्या मुलांवरून तुम्हाला वरपासून ते खालीपर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि यानंतर हा तुरटीचा खडा तुम्हाला जाळून टाकायचा आहे. 2 कापूरवड्या घ्या आणि कापूरवड्या प्रज्वलित करून त्यावरती ठेवून ही तुरटी तुम्हाला जाळून टाकायची आहेत.
आता तुरटी ज्या प्रकारे पाणी शुद्ध करण्याचं काम करते ना, तसेच जेव्हा आपण आपल्या मुलांवरून ही तुरटी उतरवून टाकतो, तेव्हा मुलांचं शरीर, मन हे सुद्धा शुद्ध करत असते. आपल्या मुलांना जी काही बाहेरची नजरदोष झालेली आहेत, नजरबाधा केलेली आहेत किंवा जी काही नकारात्मक ऊर्जा आपल्या मुलांमध्ये आहे, तर ती संपूर्णपणे नष्ट होते. आणि म्हणून हा एक उपाय सुद्धा तुम्हाला करायचाच आहे. आता जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील, तर मग हा उपाय कसा करायचा? किंवा काही जॉबला आहेत तुमची मुलं-मुली, त्यांच्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे, तर मग कसा करायचा? तर काय करायचं, मुलांकडे मोबाईल असतील ना, तर मुलांना व्हिडिओ कॉल करून मुलाजवळून तुम्ही ह्या वस्तू ज्या आहेत, तर त्या उतरवून घेऊ शकतात. किंवा मग मुलांचा फोटो असेल ना, त्याच्यावरून तुम्ही उतरवल्या तरीसुद्धा चालेल आणि सांगितल्याप्रमाणे हा उपाय तुम्हाला करायचा आहे. खूप जास्त प्रभावी हे दोन्ही उपाय आहेत. त्यामुळे तुम्ही नक्की करा. दोन्ही शक्य असेल तर दोन्ही करा किंवा 2 पैकी 1 शक्य झाला तर 1 सुद्धा तुम्ही करू शकता. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी तुम्ही हे उपाय करू शकता. तर घरामध्ये तुमच्या सुतक असेल तर कोणताच उपाय तुम्हाला करता येणार नाही. स्त्रियांना मासिक धर्म असेल तरीही स्त्रिया आपल्या मुलांसाठी हा उपाय करू शकता. मासिक धर्मामध्ये हा उपाय करू नये असं अजिबात नाही. मासिक धर्मात सुद्धा तुम्ही मुलांसाठी हा उपाय करू शकता. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.